ज्या ठरावांना विरोध केला गेलाय, आपण बघाल उरणमध्ये गटर मीटर वॉटर हे समस्या आहेत. महिलांना आज माझ्या पाणी नाही, त्या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे. त्या ठिकाणी ज्या पाईपलाईन्स ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. त्या ठिकाणी वॉशरूम्स क्लीन नाहीत. स्वच्छतेचा सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी 10 प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडलेले होते. 10 पैकी 7 जे फक्त नमो उद्यान आणि त्या ठिकाणी शाळांना जे काय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधीतून पैसे जे आलेले आहेत ते अशा पद्धतीचे 2-3च फक्त त्या ठिकाणचे जे गोष्टी होत्या त्यांना त्यांनी मंजुरी दिली. बाकी सगळ्या नागरी प्रश्नांना त्यांनी नामंजुरी दिली. त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांकडून जाऊन अपिलात जाणार आहोतच. पण अशा मानसिकतेची ही लोक आहेत. खरं तर प्रत्येक त्या ठिकाणचा असलेला सभासद ही एक नोट वाचत होता. प्रत्येक प्रश्न विचारल्याच्या नंतर नोट वाचत होता. जसे काही त्या शिकून आलेले होते अशा पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालला तर नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील हा विचार त्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि माझ्या सुद्धा कामकाजाला कुठेतरी खीळ बसल्याचं आपण बघताय. कोणते प्रश्न होते ज्याला त्यांनी नामंजुरी दिली? आपण बघाल पहिला जो प्रश्न होता त्या ठिकाणी कचरा उचलला जात नाही. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचऱ्याच्या ढीग पडलेले आहेत. घरोघरी कचरा उचलला जात नाही किंवा त्या ठिकाणी कचरा डंप झालाय तो सुरळीत व्हावा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न होते. त्या ठिकाणी आपण बघाल मच्छर आणि सगळे हे झालेले आहेत, उंदीर झालेत, घुशी झालेत, तर तशा पद्धतीची फवारणी होण्या गरजेचं आहे. हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेलं. त्या पहिल्याच प्रश्नाला त्यांनी त्या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघाल उरणमध्ये विजेचे दिवे आणि पाईपलाईन्स या संदर्भातला जो प्रश्न होता त्याला सुद्धा नामंजुरी दिलेली आहे. गटारे दुरुस्ती संदर्भामध्ये जो काय प्रश्न होता त्याला सुद्धा त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. ते सोडा, बाकी आम्ही म्हणत होतो की या ठिकाणी असलेले स्मशानभूमी म्हणजे लोकांना जगण्यासाठी प्रश्न आहेच, पण मरण्यासाठी जो काही प्रश्न म्हणजे मरल्याच्या नंतर सुद्धा त्यांना आपण सुविधा देऊ शकत नाही. ते स्मशानभूमीमध्ये ज्या शेगड्या आहेत त्या दुरुस्त करा असा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न होता. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. म्हणजे आपल्या हद्दीत असलेला मोराचा जो काय स्मशानभूमी आहे खरं तर नागरिकांच्या निधीतून त्यांनी स्वतः केला तोही सुद्धा आम्ही करू शकलो नाही. खरं तर आता त्यांनी स्वतःचे पैसे गोळा करून त्या ठिकाणी खाली उतरायला पाण्याची भरती आल्याच्या नंतर प्रेत सुद्धा पाण्यातून नेण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती. ते सुद्धा या ठिकाणी यांनी नामंजूर केला आणि नगरपालिका मागची अकार्यक्षम होती हे सगळं करण्यासाठी. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या. त्या ठिकाणी लाईटचे पोल, दिवे या सगळ्या गोष्टी होत्या आणि ईच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक गोष्ट जी नागरिकांना समस्या भेडसावते त्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्याच अजेंड्यामध्ये घेतल्या होत्या. त्याला नामंजुरी करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ताई, नगराध्यक्ष पदावरती आपण बसून आता 3 महिने झाले, पण नागरी सुविधांना कुठेच सोडवण्यासाठी आपल्याकडून कोणता प्रयत्न झालेला नाही असं लोक म्हणतात. नक्की काय प्रकार आहे? खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेस सीओना 8 दिवस सीओ गायब होते. आल्याच्या नंतर त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही माझ्याकडे एकही पेपर मागू शकत नाही किंवा तुमच्या सहीने किंवा तुमच्या अधिकाराने कोणताही काम या ठिकाणी होणार नाही. मी या नगरपालिकेचा सर्वोच्च अधिकारी आहे. नगराध्यक्षांना कोणतेही अधिकार नाही. तशा पद्धतीचे अमेंडमेंट या झालेल्या आहेत आणि त्या अमेंडमेंट सुद्धा मी मागितल्याच्या नंतर त्या सुद्धा मला दिले नाहीत. खरं तर मला दुःख होते की 3 महिने झाले नागरी प्रश्न सुटले नाहीत. ते सुटले का नाही? कारण या ठिकाणी या असलेले समीर जाधव या नगरपालिकेच्या सीओनी माझ्यासारख्या महिला नगराध्यक्षाचं मानसिक खच्चीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणी या नगरपालिकेच्या विकासाला जी कीड लागली ती एकमेव कारण हे या नगरपालिकेचे सन्माननीय सीओचं आहे असं मी म्हणते. या ठिकाणी आपण बघाल कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. या ठिकाणी नगरपालिकेच्या कोणत्याही आमच्या टॅक्सचा प्रश्न असू दे, या ठिकाणी आपण बघाल कर्मचारी नागरिकांच्या या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, लाईटीचा प्रश्न, कोणतेही प्रश्न सुटत नाही. कारण फक्त आणि फक्त जर पैसा त्या ठिकाणी असेल तेच त्या ठिकाणी ठेकेदारांचे प्रश्न सुटले जातात. ठेकेदारांचा त्या ठिकाणी पोशिंदा म्हणून हा ठिकाणी नगरपालिकेचा सीओ या ठिकाणी आहे आणि हा ठेकेदार म्हणून खरं तर तोच एक ठेकेदार आहे असं मला वाटायला लागलंय. आपण बघाल
त्या ठिकाणी या समाज मंदिरामध्ये अनेक वर्ष 2012 पासून त्या ठिकाणी जो ठेकेदार आहे त्यांनी या ठिकाणचे आमचे नगरपालिकेचे कोट्यवधी पैसे ठकवलेले आहेत. त्या ठिकाणचे आमचे नगरपालिकेचे ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी वसुली होणं गरजेचं होतं, पण ती झालेली दिसत नाहीये. खरं तर खिळा घ्यायचा असेल तरी एकच ठेकेदार वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी काम करत आहेत. भयान परिस्थिती आहे. आपण बघाल बायोगॅसचा प्रश्न जो विषय आहे, बायोगॅस प्रकल्प आहे तो बंद आहे, परंतु त्यावरची बिलं सुद्धा काढलेली जातात. या ठिकाणी मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या नगरपालिकेमध्ये होत आहे आणि हे मी कदापि सहन करणार नाही. त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना 6 निवेदन दिले. काल मी स्वतः जाऊन भेटले. त्यानंतर जर आमचा प्रश्न सुटला नाही तर नगर विकास खात्याचे मंत्री त्या ठिकाणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी जाणार आहे आणि आज प्रेसच्या माध्यमातून मी या ठिकाणी विचारते की या ठिकाणी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, या लाडक्या बहिणींचे भाऊ, मी त्यांची बहीण नाही का? आज मला मानसिक खच्चीकरण सहन करावं लागत आहे तर मी सुद्धा त्यांची एक बहीण आहे, या राज्याची एक मुलगी म्हणून मला न्याय मिळणार आहे की नाही हा प्रश्न मी या निमित्ताने विचारते. आता मी रस्त्यावर जाऊन बसणार आहे, या नगरपालिकेच्या बाहेर उन्हामध्ये मी बसणार आहे आणि विचारणार आहे त्यांना मला न्याय मिळणार आहे का?